नमस्कार. सकाळी गावामध्ये एक प्रचार सभा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि पंचायत समितीतले आपले जे 2 उमेदवार आहेत यांच्या प्रचारार्थ म्हणजे आपले प्रशांतभाऊ अभंग आणि कल्याणराव हिंगे पाटील आणि मनोहर बंडू इंदोरे यांच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी सभा आयोजित केलेली होती. आणि आपली सभा झाल्यानंतर या ठिकाणी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजित पवार गटाची सभा झाली आणि त्या सभेमध्ये माझ्यावर काही सभापती महोदयांनी या ठिकाणी ताशेरे ओढलेले आहेत. वास्तविक पाहता सकाळी जे काही मी बोललो हे परिस्थितीला अनुसरून हे सर्व सत्य होतं. ज्या पद्धतीने ते बोलले त्याही पद्धतीने मी या ठिकाणी जाहीर करू इच्छितो की आजपर्यंतच्या माझ्या 30 वर्षाच्या 35 वर्षाच्या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये आजपर्यंत प्रचार करताना मी कोणत्याही उमेदवाराकडनं आज अखेर 1 रुपयाही घेतलेला नाही. आणि हे समोरचे उमेदवार सांगतात त्यांनी पण 1 रुपया घेतला नाही. जर हिंमत असेल तर त्यांनी भैरवनाथ मंदिरामध्ये यावं, आपल्या गावचं देवस्थान भैरवनाथ देवस्थान यामध्ये यावं आणि भैरवनाथाचा अंगारा उचलण्याची ताकद माझ्यामध्ये आहे, आपल्यामध्ये आहे का ते आपण सांगावं, तरच ती सत्यता पडताळणी होईल. नाही तर अन्यथा अशी पोपटपंची करून लोकांना हे काही खरं वाटणार नाही. सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी यावं, गावामध्ये मला बोलवावं आणि भैरवनाथाचा अंगारा उचलावा अशी माझी त्यांना आव्हान आहे. आणि ते आव्हान मी स्वीकारतो आहे. कारण मी सुद्धा आजपर्यंतच्या कोणत्याही माझ्या राजकीय आयुष्यामध्ये 1 रुपया कोणाकडनं घेतलेला नाही. आणि त्यासाठी मी भैरवनाथाचा अंगारा उचलायला तयार आहे. आणि शाळेच्या संदर्भामध्ये ते अत्यंत चुकीच्या पद्धतीची वक्तव्य करत आहेत. आज जी इमारत उभी आहे, ज्या इमारतीमध्ये आज तांत्रिक व किमान कौशल विभाग रयत शिक्षण संस्थेने चालू केलेला आहे. जरा आपण उघडा डोळे आणि पहा नीट, अशा पद्धतीने आपण जर शाळेत आलात आणि नीट जर आपण बघितलं सभापती महोदयांनी तर आपल्याला कळेल शाळा बंद अवस्थेत आहे की चालू अवस्थेमध्ये आहे. शाळेच्या इमारतीमध्ये आज मुलं शिक्षण घेत आहेत. अटल टिंकरिंगचा लॅब त्या ठिकाणी केंद्र सरकारचा प्रोजेक्ट चालू आहे. 11वी 12वीचे किमान कौशल्याचे आणि तांत्रिक विभागाचे विद्यार्थी आज त्या इमारतीमध्ये बसून शिक्षणाचा लाभ घेत आहेत. का तुम्ही चुकीच्या बातम्या पसरवतात? कुठे शाळा बंद पडली? कोणता विभाग बंद पडला? चुकीच्या बातम्या पसरवून याच्यामध्ये सभापती महोदयांना जर काही गावचं भलं वाटत असेल तर ते चुकीचं बोलत आहेत. कृपया त्यांनी कधी चुकीच्या पद्धतीनं अपप्रचार करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. अन्यथा मला जर तोंड उघडायला लावलं तर आपली पळता भुई थोडी होईल. शांत आहे तोपर्यंत मी शांत आहे. तुमच्या सभेला मी आता शांतपणेच उत्तर देतो आहे. परंतु जर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं उमेदवाराचा आणि माझी जर बदनामी करत असाल तर तुमची बदनामी करण्याचा मला एक क्षण वेळ लागणार नाही. फार पूर्वी तुम्ही मका किंवा हरभरे आपलं गहू दळण्याचं मशीन तुमच्याकडे होतं. 3 रुपये दर त्यावेळेला होता. आणि एकदम असा काय चमत्कार घडला की तुमच्याकडे JCB आले, पोकलेन आले, ट्रिपर आले, DJ आले. हा पैसा कुठून आला? एक सर्वसामान्य शेतकरी जर तुम्ही असाल तर शेतकऱ्याच्या घरामध्ये एवढं उत्पन्न आहे का? 10-15 वर्षाच्या आतमध्ये सगळी एवढी मोठी संपत्ती, एवढे मोठे कॉन्ट्रॅक्ट. कोण म्हणतं भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये तुमचे कॉन्ट्रॅक्ट नाही आहेत? कोण म्हणतं शरद सहकारी बँकेचे तुम्ही लाभार्थी नाही आहेत? सांगा तुम्ही आम्हाला. माझं परत मी आता या माझ्या मुलाखतीच्या माध्यमातून मी आपणास सांगतो की का तुम्ही एकही लाभार्थी किंवा एकही उमेदवार शरद सहकारी बँकेमध्ये कामाला लावला नाही? आपल्याच घरातली व्यक्ती का लावली? का तुम्ही भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचं कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्या व्यक्तीला दिलं नाही? का तुम्ही ते स्वतः घेतलं? का तुम्ही एखादा माणूस पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये सभापती असताना कामाला लावला नाही? तुम्हाला कोणाला गावचं भलं करायचंच नाही. फक्त स्वतःची तुंबडी भरायची आणि स्वतःचा उदो करायचा. तिचाच अपशब्द मला बोलायला लावू नका, तोंड उघडायला लावू नका. मी जर तोंड उघडलं तर तुमचं काही खरं नाही. आदरणीय दादासुद्धा मगाशी सभेमध्ये बोलले की जी काही लोक आहेत
आता विरोधी पक्षाची म्हणजे आपल्याकडे लढणारी ती पावसाळ्यामध्ये कशा छत्र्या असतात त्याप्रमाणे उगवलेली आहेत. माझी दादांना नम्रतेची विनंती आहे, अहो दादा, तुम्हाला जे आता हे छत्र्या दिसतात ना, एकेकाळी त्यांनी तुमचे झेंडे खांद्यावर घेऊन रात्रंदिवस कष्ट केले आणि आज तुम्ही ज्यांच्याकरता सभा घेतली त्यांनी तुमची गावामध्ये बदनामी केली, तालुक्यात बदनामी केली, पूर्ण मतदारसंघामध्ये बदनामी केली. तुम्हाला पाडण्यामध्ये त्यांनी खारीचा नाही तर सिंहाचा वाटा उचलला. त्यांच्यासाठी दादा तुम्ही आवाहन करतात. आणि आम्ही रात्रंदिवस अवसरी खुर्दमध्ये आम्ही कार्यकर्ते असतील, त्यात मल्हारीभाऊ अभंगे, मी स्वतः आहे, बबनराव भोरे, स्वतः प्रशांत भाऊ जे उमेदवार आहेत ते स्वतः आहेत, असे अनेक असंख्य लोक आहेत, अशोकराव भोर आहेत. यांनी तुमच्यासाठी कष्ट घेतले, रात्रंदिवस कष्ट उपसले. तो आपला रोशन वायाळ असेल, प्रवीण टेमकर असेल, अहो रात्रंदिवस या मुलांनी कष्ट केले दादांसाठी. आणि दादा आज विसरलात आपण. आणि ज्यांनी तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मागे तुम्ही उभे राहिलात. आम्हाला खेद वाटतो. आज दादांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता मी पूर्वी कार्यरत होतो आणि केवळ हे अशाच वेगळ्या राजकारणाच्या वळणामुळं दादांची आम्हाला साथ सोडावी लागली. त्यांना स्वतः त्यावेळी खंत वाटली. परंतु आज दादा खूप आम्हाला म्हणजे थोडंसं अवसरी खुर्दमधले आपले जे सैनिक आहेत किंवा तुमचे जे कार्यकर्ते आहेत यांना तुमच्या अशा आम्हाला जे तुम्ही बोललात की पावसाळ्यातल्या छत्र्यांप्रमाणे ही कार्यकर्ते उगवलेले आहेत. आठवतो 15 ते 20 वर्षापूर्वीचा काळ. दादा आपण कुठे होतात जेव्हा तुम्ही कारखान्याचे चेअरमन होतात, तेव्हा अविनाश राणे आणि मी स्वतः तुम्हाला शिवसेनेमध्ये आणण्यामध्ये आमचा सहभाग होता. आणि तुम्हाला लोकसभेवर हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा घेऊन भगवा फडकवण्याची संधी याच शिवसैनिकांनी दिली, जे शिवसैनिकांना तुम्ही आज छत्रीची उपमा दिली. असो, परंतु आमचा सर्व मतदारांवर विश्वास आहे आणि या मतदारसंघामध्ये पूर्ण वारं फिरलेलं आहे आणि ही संपूर्ण जनतेने निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. आमचे जे तीनही उमेदवार आहेत, प्रशांतराव अभंग जे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर लढत आहेत, कल्याणराव हिंगे आणि आपले मनोहर बंडोपंत इंदोरे हे धनुष्यबाणावर निवडणूक लढवत आहेत. 100% खात्री आहे की ते या ठिकाणी विजय होणार आहेत. आणि परवा दिवशी माझी विरोधकांना किंवा जे आत्ता सत्ताधीश आहेत त्यांना विनंती आहे की परवा दिवशीचा पराभव पचवण्याची शक्ती श्री काळभैरवनाथ आपणाला देवो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.